नाही की लोक तुम्हाला म्हणजे फॉलो करतील, तुमचं ऐकतील, तुम्ही जसं म्हणताय तसंच राहतील. सगळ्यांना तर मी शोभा येडके, तुमची सर्वांची लाडकी, आणि आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलेले आहे. तुम्ही भरभरून माझ्या व्हिडिओला प्रेम देता त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते. शॉर्ट व्हिडिओ तर म्हणजे व्हायरल म्हणजे व्हायरल नाही आहेत, पण बघतायत तेवढे लोक. मला एवढं म्हणजे हे पण नव्हतं, तेवढं बघतायत. आणि फेसबुक तर माझं आता सध्या ग्रोथमध्ये आहे. त्यामुळं मी सगळ्यांना प्रत्येक वेळी सांगितलं आहे की ज्यांना पण काही शंका असतील, फेसबुकच्या बाबतीत व्हिडिओ बनवायचे असतील, अर्निंग करायचं असेल, तर तुम्ही मला त्या कमेंट करून विचारू शकता. माझा नंबर पण मी देईन तुम्हाला, मला वाटलं तर देणार. कारण मला म्हणजे तुम्हाला गरज असेल खरंच, पैसा कसा कमवायचा हे मी तुम्हाला ह्यातनं सांगू शकते. पण असं काय म्हणजे फालतू वगैरे डोक्याला टेन्शन करून घेणार नाही मी. तसे तर नंबर भरपूर देतात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तर मला सांगायचं होतं की कसं असतं ना, आपण एखाद्यावर प्रेम करतो, एखाद्याला जीव लावतो, त्यावेळी आपल्याला वाटते की त्यांना आपलं सगळं ऐकायला पाहिजे. पण असं होत नाही ना. विचार करून बघा, जर आपण दुसऱ्यांवरती प्रत्येक वेळी जर म्हटलं की नाही तू असं नाही वागायचं, तू तसं नाही वागायचं, असं होतच नसते कधी. तर जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तर त्या व्यक्तीला त्याच्या गुण आणि दोषासकट ॲक्सेप्ट करावं लागतं आपल्याला. त्याचे गुण पण आणि दोष पण असणारच आहेत. ते काय आणि पूर्ण माणूस बिना दोषाचा असणारच नाही ना, कोणच नसणार आहे ना माणूस तसा. त्यामुळं समाजात बघा, प्रत्येक म्हणजे लोक म्हणजे वेगवेगळ्या स्वभावाचे असतात, एकाच स्वभावाचे कोण नसतात. जसं की आपण म्हणतो ना, हाताची पाची बोटं सारखी नाहीत, तसं प्रत्येकाचे संस्कार वेगळे असतात, प्रत्येकजण वेगळं असतं. त्यामुळं आपण म्हणतो तसं काहीच घडणार नाही. आणि माणूस हा कसा आहे माहिती आहे काय, समाजशील प्राणी आहे. एकटा माणूस राहू शकत नाही. तुम्ही एखाद वेळेस जर म्हणजे एकटे असला तर बघा, म्हणजे काय करू काय नको असं होतंय. हे होते हेरिटेड, काय म्हणतात ते, ताण निर्माण होतो, तणाव निर्माण होतो. आपण एकटं राहूच शकत नाही. काहीतरी पाहिजेच माणसाला. म्हणजे मोबाईल पाहिजे, टी व्ही पाहिजे, काहीतरी पाहिजेच. नसेल तर कोणीतरी बोलायला पाहिजे, शेजारी पाहिजे, पाजारी पाहिजेत. बायकांना तर खूपच हे असते. कधी एकदा कुठलं तरी एखादी गोष्ट आहे आणि कधी एकदा शेजारणीजवळ जाऊन बोलते, नाहीतर कुणाजवळ तर जाऊन बोलते, असं होतंय. त्यामुळं कसं आहे माहिती आहे काय, एकटं पडलं का नाही माणूस, ते म्हणतात ना, एकटं पडल्यानंतर का नाही वेळ लागायची वेळ येत्या. त्यामुळे एकटं राहू शकत नाही, कोणच माणूस एकटा राहू शकत नाही. तर समाजात राहताना आपण एखाद्यावर जर समजा प्रेम केलं, तर तो माणूस त्याच्याबरोबर त्याचे दोष पण येणार. त्याचे काहीतरी तुमच्यात पण दोष असतील, त्याच्यात पण दोष असतील. परिपूर्ण माणूस कुणी नसतो. जर तो पुढचा माणूस जर तुम्हाला म्हणाला, तुमची एखादी सवय त्याला आवडत नसेल, कोणतीही सवय असू दे, तुम्हाला त्यांना जर आवडत नसेल आणि ती व्यक्ती जर म्हणाली नाही नाही तू ही तुझी सवय सोड, साधं विचार करा, माणसांना तंबाखू खायची सवय असते, काय काय बायकांना पण आहे, बघितले मी. तर आपण जर त्यांना म्हटलं की नाही ते व्यसन आहे आणि ते करू नकोस, ते सोड, तुम्हाला सोडतील लोक.
पण ते काय त्यांच्या हातनं सुटणार नाही. माणूस बदलतात लोक, पण आपण म्हणतोय तसं वागणार नाहीत. म्हणून तुम्ही जास्त जर त्यांच्यावर प्रेशर आणलं, जास्त जर हे केलं, तर मग ते काय सोडणारच तुम्हाला, नक्कीच सोडणार, 100% सोडणार. त्यापेक्षा आहे ना ॲडजस्ट, प्रत्येक गोष्टीत ॲडजस्ट करावं लागते, पावला पावलावर ॲडजस्ट करावं लागते. जर नातं टिकवायचं असेल तर ॲडजस्ट हा एकमेव पर्याय आहे. जर तुम्हाला टिकवायचं असेल तर. टिकवायचंच नसेल तर माणसं काय नसलेलं पण भांडण उकरून काढतात. ज्यावेळी आपल्याला टिकवायचं नसते ना, नसलेलं पण भांडण उकरून काढतात. बघा तुम्ही, भरपूर जण असे आहेत की जे काय म्हणजे काय त्याचं फालतू कारण काय नाही. सारखं फोन लावायचं नवऱ्याला, हां कुठं आहे हो, काय करताय हो, कोण आहे हो बाजूला, द्या हो जरा फोन, द्या बघू कोण आहे, असं. म्हणजे भांडण जर काढायचं म्हटलं तर असं. आणि एखादी स्त्री असते, तिला काय ॲडजस्ट करायचं असते. तिला जरी माहीत असलं बाहेर नवरा कुणाबरोबर तर बोलतोय, फोनवर बोलतोय, फोन कॉल्स त्यांचे चालू आहेत, तरीसुद्धा ती दुर्लक्ष करणार. ती आपल्याला माहीत नाही असं दाखवणार आणि तिला वाटणार की जाऊ दे, काय करायचं ते करू देत. मुलांसाठी ती ॲडजस्ट करते. मुलं असतील, आणखीन काही मजबुऱ्या असतील, एखाद्याला वाटतंय की नाही बाबा आपण म्हणजे असतंय ना, लोक काय म्हणतील, समाजाला तर पहिल्यांदा घाबरावं लागते, पहिल्यांदा समाजालाच घाबरावं लागते. माहिती आहे ना मला, मी पण त्यातनंच गेलेली आहे, मला पण सगळं माहिती आहे. मी असे दिवस काढलेत की सगळे विरोधात गेलेत, सगळे विरोधात गेले, सगळं झालं, पण कोण असं विचार करत नाही हिची काहीतरी मजबुरी असेल, हिचा काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम असेल का, असं म्हणजे शक्यतो साथ देतील पण खूप उशिरा. ज्यावेळी त्यांना कळतंय त्यावेळी साथ देतील, तोपर्यंत ते विरोधच करणार तुम्हाला. तर आणि काय लोकांना कसं असतंय, नवरा सोडायचं म्हटलं तर ते काय मजबुरी पण असत्या, सोडावाच लागतोय कधी कधी. आणि असं नाही की मी केलंय म्हणून ते बरोबर आहे आणि दुसऱ्यांनी केलंय म्हणून ते चूक आहे, असं कधीच नसते. चुका ह्या सगळ्यांच्या होत्यात, चुका माझ्याकडं पण होत्यात, मी पण काहीतरी चुकत असेल असा विचार करायला पाहिजे माणसांनी. की नाही बाबा, पुढचा माणूसच पूर्णपणे चुकतोय आणि मी परफेक्ट आहे असं थोडीच असते. कुणीही माणूस पूर्ण परफेक्ट नसतोय. माझ्या आयुष्यात तर मी कधीच म्हणणार नाही की मी परफेक्ट आहे, कारण माणूस मरेपर्यंत शिकत असतोय. काय आपण चुकतोय, शिकतोय त्यातनं. जिथं आपण चुकतोय तिथं आपल्याला म्हणजे काहीतरी त्यातनं आपल्याला काहीतरी ज्ञान मिळतंय, काहीतरी अनुभव मिळतोय, काहीतरी मिळतंयच त्यातनं. माझ्या तर आयुष्यात लहानपणापासून मी शिकतच आले. काय माहिती, जे करायला जाते ते उलटच होते, काय करायला जाते त्याच्या सगळं उलटच होते. या पहिल्यापासून त्याच आहे. आपण म्हटलं ना नाही असं नाही, आता असू दे, म्हणजे काहीतरी चांगलं गोष्ट करायला गेलं ना त्यात काहीतरी खोट निघलेलीच आहे आणि मी खड्ड्यातच पडलेले आहे. चांगला रस्ता काय मला कधी सापडला नाही. काय माहित, असेल काहीतरी माझं कर्म चुकलेलं. खरं मी एवढा प्रयत्न करते आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, भलेही माझं किती पण नुकसान होऊ दे, पण त्याचा त्रास आपण माझा त्रास दुसऱ्याला होऊ नये. त्यामुळं काय होतं, समाधान, खूप मोठं समाधान मला मिळते. मी कधीही कुणावर माझं म्हणजे
विचार हे करत नाही, एकटं राहायचं पसंत करते मी. माझा व्हिडिओ आणि माझा मोबाईल, मला हे विचार कुठनं सुचत असतील तर मी वाचन करते, वाचायचं अवांतर वाचायचं. जवळजवळ आहे की नाही, आपण म्हणतो ना की ती 20-25 ओळी वाचल्यानंतर 1-2 ओळी त्यातल्या मला आठवतात, लक्षात राहतात. असं नाही की मी एवढं वाचलंय म्हटल्यानंतर जसं तसं येऊन तुम्हाला सांगणार आहे, कधीच असं होत नाही. तर आता व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे. अजून एकदा सांगते, ज्यांना फेसबुकबद्दल माहिती हवी असेल, माझं फेसबुकचं अर्निंग चालू झालं आहे, त्यामुळं मी मला सगळ्यांना ते शेअर करायचं आहे. जरी कुणी पैसे कमवायला इच्छुक असेल तर कसे व्हिडिओ बनवायचे वगैरे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. चला भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.